श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय आलमला या महाविद्यालयाची स्थापना 2008 साली झाली। 2008 साली 3 ब्रँचेस सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन या ब्रँचेसची सुरुवात झाली होती। त्यानंतर ह्या कॉलेजचा हा ॲडमिशनचा रेशो त्यासोबतच निकालाचा रेशो हा वाढत गेला आणि आज हे महाविद्यालय तब्बल 2 वेळेस NBA ॲक्रेडिटेड झालेलं आहे। निकालाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दरवर्षी 90% अधिक हा निकाल लागला जातो। तसेच प्लेसमेंट असेल, अदर ॲक्टिव्हिटी असतील, सोशल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा कल्चर ॲक्टिव्हिटी असतील, या सगळ्या बाबीमध्ये सातत्याने ह्या महाविद्यालयाने अतिशय उंच अशी भरारी घेतलेली आहे। या महाविद्यालयाचं विजन आहे टू प्रोव्हाइड क्वालिटी टेक्निकल एज्युकेशन इन रुरल एरिया। त्याच विजनप्रमाणे हे महाविद्यालय कार्य करत असून या महाविद्यालयामध्ये विविध असे कार्यक्रम घेतले जातात, जसं की नॅशनल लेवल विश्वओव्हरटेक्स। या विश्वओव्हरटेक्स टेक्निकल फेस्टिवलमध्ये बऱ्याचशा राज्यातील त्यासोबतच दुसऱ्या स्टेटमधील पण विद्यार्थी पार्टिसिपेट होतात। या महाविद्यालयात ॲडमिशन घेणाऱ्याचा जवळपास 29 जिल्ह्यातील विद्यार्थी त्या महाराष्ट्रातील ॲडमिशन घेतलेले आहेत। त्यासोबतच अदर डिस्ट्रिक्टचे पण विद्यार्थी जसे की पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, या विविध राज्यामधनं पण विद्यार्थी इथे ॲडमिशन घेत आहेत। इथला स्टाफ हा एक्सपिरियन्स्ड असून सर्व स्टाफ जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त अनुभवी आहे आणि या महाविद्यालयाच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हे महाविद्यालय पूर्ण ग्रीन कॅम्पस असून या महाविद्यालयामध्ये 5000 पेक्षा अधिक हे वृक्ष लागवड झालेली असून इथं 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा सुद्धा तापमान कमी असतं। त्यासोबतच इथल्या विद्यार्थी हा आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असून बऱ्याचशा ह्या गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा हे विद्यार्थी काम करत आहेत। आज आम्हाला अभिमानानं सांगा वाटतं की हे महाविद्यालय आज मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात एक सर्वोत्कृष्ट महाविद्यालय असून दरवेळेस MSBT बोर्डातर्फे आम्हाला एक्सलंट ग्रेड मिळालेला आहे। या महाविद्यालयामध्ये तब्बल 1150 विद्यार्थी हे इथे शिक्षण घेत आहेत आणि या विद्यालयामध्ये 50% अधिक या मुली आहेत। या महाविद्यालयासाठी ने-आण करण्यासाठी बस फॅसिलिटी आहे, त्यासोबतच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मुलांचं आणि मुलींचं हे स्वतंत्र वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला हे कायमस्वरूपी त्यांना सर्व वीज, त्यासोबतच RO प्युरिफाईड पाणी आणि प्रत्येक रूम ह्या टॉयलेट बाथरूम अटॅच आहेत। या महाविद्यालयामध्ये आम्ही सर्व गोष्टीसोबतच पालकत्व ही संकल्पनासुद्धा राबवतो। या पालकत्वाच्या अंतर्गत 20 विद्यार्थ्याच्या मागे 1 शिक्षक या अनुषंगाने ही संकल्पना राबवली जाते आणि त्या 20 विद्यार्थ्याची तो गार्डियन 15 दिवसातनं 1 वेळेस बैठक घेऊन त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न करतो। त्यासोबतच त्यांना अधिकाधिक ज्या काही गोष्टी देता येईल त्याही आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। ची लायब्ररी अतिशय उत्कृष्ट असून या लायब्ररीमध्ये ह्या सर्व प्रकारचे बुक्स अवेलेबल आहेत। बुक्ससोबतच जे विद्यार्थी टॉपर आहेत अशा टॉपर विद्यार्थ्यांचे सुद्धा, ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 99, 98 गुण मिळालेले आहेत अशा सुद्धा उत्तरपत्रिका मागवल्या जातात आणि त्या उत्तरपत्रिका ह्या आमच्या येथील विद्यार्थ्यांना हे अवेलेबल करून दिले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आपण कशा पद्धतीनं पेपरमध्ये लिहायला पाहिजे। महाविद्यालयामध्ये विविध अशा शिष्यवृत्त्यासुद्धा राबवल्या जातात। त्या शिष्यवृत्त्यामध्ये शासनाने दिलेल्या शिष्यवृत्त्या सोडून प्रायव्हेट शिष्यवृत्तीसुद्धा इथं महाविद्यालयात लागू केली जाते। विद्यार्थी जे गोरगरीब आहेत अशा गोरगरीब विद्यार्थ्याला आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते। दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त शिष्यवृत्तीचं वाटप हे आमचं महाविद्यालय करत असून या महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी हे सर्वगुण संपन्न कसे घडतील याकडेच आमच्या सर्व प्राध्यापकांचा, संस्थेचा आणि कॉलेजचा दृष्टिकोन असतो। धन्यवाद।